छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संताजी घोरपड्यांनी असा घेतला बदला की हादरले मोगल। छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सेनानी होते। ते घोरपडे घराण्यातील एक नामवंत योद्धा होते। संताजी आणि धनाजी जाधव यांनी एकत्र मिळून मोगलांविरुद्ध अनेक विजयी मोहिमा राबवल्या होत्या। पण जेव्हा औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांची निघृण हत्या केली, तेव्हा त्यांच्यासोबत लढणारे मालोजी घोरपडेही धारातीर्थी पडले। मालोजी घोरपड्यांचे पुत्र संताजी घोरपडे हे होते। संभाजी महाराजांच्या हत्येने संपूर्ण मराठा साम्राज्य पेटून उठले। औरंगजेब आपल्या विराट सैन्यासह तुळापूर येथे तळ ठोकून होता। याच ठिकाणी संताजी आणि धनाजीने अचानक हल्ला केला। गुरिल्ला युद्धकौशल्यात निपुण असलेल्या संताजींनी आपल्या मराठा सैनिकांसह मोगल सैन्यावर वाघासारखा हल्ला चढवला। मराठ्यांनी मोगलांची कथा करत त्यांच्या छावणीतच रक्तपात घडवला। औरंगजेबाचा बचाव करण्यासाठी मोगल सैनिक धडपड करत होते, पण मराठ्यांच्या तलवारीने त्यांचा धुव्वा उडवला। मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीतील सोन्याचे 2 कळस तोडले आणि ते सिंहगड किल्ल्यावर घेऊन गेले। सकाळी औरंगजेबाने युद्धभूमीवरील विध्वंस पाहिला तेव्हा तो हादरला। संताजींच्या नावाने मोगल सैन्यात दहशत निर्माण झाली। इतिहासकार काफी खानच्या मते, संताजींच्या समोर आलेला मोगल सैनिक जिवंत सुटत नसे। त्यांच्या नावानेच मोगल सैन्यात गोंधळ उडायचा। तुळापूर येथील विजयानंतर अवघ्या 2 दिवसांत संताजींनी रायगड किल्ल्यावर हल्ला केला। संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांना कैद करणाऱ्या जुल्फिकार खानच्या सैन्यावर मराठ्यांनी जबरदस्त आक्रमण केले। या युद्धात मराठ्यांनी मोगलांचा मौल्यवान खजिना लुटला आणि पन्हाळ्यावर परतले। मुकर्रम खान हा तोच मोगल सेनानी होता, ज्याने संभाजी महाराजांना फसवून पकडले होते। संताजींनी डिसेंबर 1689 मध्ये कोल्हापूर आणि कोकणातील मोगल सैन्याला वेढा घालून कथा सुरू केली। संताजींनी स्वतः मुकर्रम खानचा पाठलाग केला आणि त्याला जबरदस्त जखमी केले। मोगल सैन्य त्याला वाचवण्यासाठी जंगलात पळाले, पण शेवटी तडफडूनच मुकर्रम खानचा मृत्यू झाला। यामुळे मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला। 1691 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपड्यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती घोषित केले। त्यानंतर संताजींनी कृष्णा नदी पार करत मोगल प्रदेशात आपले वर्चस्व निर्माण केले। औरंगजेबाच्या सैन्यावर सातत्याने हल्ले करून त्याला सह्याद्रीच्या पर्वतात लपण्यास भाग पाडले। मराठ्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे औरंगजेब इतका हतबल झाला की अखेरीस त्याला महाराष्ट्र सोडून जावे लागले। संताजींनी आपल्या युद्धकौशल्याने औरंगजेबाची मान खाली घालायला लावली आणि इतिहासात त्याला भगोडा बादशाह म्हणून ओळख मिळवून दिली। संताजी घोरपडे एक अद्वितीय योद्धा। संताजी घोरपड्यांचा जन्म 1660 मध्ये झाला। ते गुरिल्ला युद्धकलेत निपुण होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांना आपले अपार साहस अर्पण केले। ते वेगाने हालचाल करणारे आणि निर्णायक युद्धनीती आखणारे सेनापती होते। राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांना पंचहजारी सरदार, 5000 सैनिकांचा प्रमुख ही पदवी मिळाली। धनाजी जाधव यांच्या सोबत त्यांनी अनेक मोगल सरदारांचा पराभव केला, त्यात शेख निजाम, अलीमर्दान खान, कासिम खान आणि अनेक मोगल अधिकारी होते। संताजी घोरपड्यांचा शेवट। संताजी घोरपडे अत्यंत पराक्रमी सेनानी होते, मात्र त्यांना राजकारणातील मुत्सद्देगिरी कमी होती। त्यांचा धनाजी जाधव आणि राजाराम महाराजांशी मतभेद झाला। एका प्रसंगी संताजींनी राजाराम महाराजांना कठोर शब्दांत सांगितले की छत्रपतींचा अस्तित्व माझ्यामुळे आहे। मी इच्छेनुसार छत्रपती बनवू किंवा हटवू शकतो। यामुळे संताजी आणि मराठा दरबारातील संबंध बिघडले। शेवटी धनाजी जाधव आणि राजाराम महाराजांनी संताजींवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। संताजींनी जबरदस्त प्रतिकार केला, पण राजकारणात त्यांचा पराभव झाला। शेवटी 1697 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली। संताजी घोरपडे एक अजरामर योद्धा। संताजी घोरपड्यांचे नाव मराठा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल। त्यांच्या पराक्रमामुळे मराठा साम्राज्याने मोगलांना सळो की पळो करून सोडले। त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मामलकत मदार ही उपाधी बहाल करण्यात आली। संताजी घोरपडे हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हे, तर मराठा साम्राज्याच्या अमर शौर्यगाथेचे एक तेजस्वी प्रतीक होते।